महाराष्ट्रासह देशाला हादरवणारी घटना म्हणजे उरण येथील यशस्वी शिंदे हत्याकांड। दाऊद शेखने धारदार शस्त्राने वार करून 22 वर्षीय यशस्वी शिंदेची हत्या केली होती। दाऊद शेख हा एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने यशस्वीचा मृतदेह ठेचला, तसेच प्रायव्हेट पार्टही कापले। या प्रकरणात दाऊदला कर्नाटकातून बेड्या ठोकून अटक करण्यात आली। यानंतर दाऊदला न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। पोलीस तपासात दाऊदने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली। अशातच आता एक नवीन माहिती समोर आली आहे। यशस्वीच्या हत्येसाठी दाऊद शेखने धारदार शस्त्राचा वापर केला होता। ही वापरलेली शस्त्रे व महत्त्वाचा पुरावा असणारा यशस्वीचा मोबाईल रेल्वे प्रवासादरम्यान फेकून दिल्याची माहिती पोलिसांना दिली। याच दरम्यान पोलिसांना तपासात हत्येत वापरलेले शस्त्र हाती लागले। या गुन्ह्यात वापरलेले शस्त्र व कपडे पोलिसांनी जप्त केले आहेत। मात्र तरुणीचा मोबाईल अद्यापही सापडला नाही। हत्या केल्यानंतर तरुणीचा मोबाईल आरोपीने फॉर्मॅट केला असावा अशी शंका पोलिसांना आहे। तरुणीचा मोबाईल आरोपीने नेमका कुठे फेकला असा प्रश्न आता पोलिसांना पडलाय। या प्रकरणात आणखी किती नवीन ट्विस्ट समोर येणार व आरोपीला शिक्षा कधी होणार, या गोष्टीकडे संपूर्ण उरणकर व शिंदे कुटुंबीय प्रतीक्षेत आहेत। शिवसत्ता टाइम्ससाठी प्रवीण पाटील, उरण। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।